नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठ क्रमांक 2 सायकल म्हणते मी आहे ना या पाठाचा पूर्वार्ध आपण पहिल्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये या पाठाचा उत्तरार्ध अभ्यासणार आहोत। तर बघा, पान नंबर 3 आणि उतारा क्रमांक 2। कार बाईक चालवायची असेल तर त्यासाठी खास चालक परवाना काढावा लागतो। माझ्यासाठी त्याची मुळीच गरज नाही। लहान मुलामुलींपासून आजी आजोबांपर्यंत कोणीही मला चालवू शकतं। आणि कधी आडरशात पंक्चर झालेच तर मला हातात धरून आणायला काही अवघड नाही, कारण मी आहे सडपातळ आणि हलकी फुलकी। बघा, या ठिकाणी सायकल आपल्याला सांगत आहे की जर तुम्हाला मोटारसायकल चालवायची असेल, कार चालवायची असेल किंवा एखादं मोठं वाहन चालवायचं असेल तर त्याला विशिष्ट असा चालक परवाना लागतो। चालक परवाना म्हणजे नेमकं काय, तर त्याला लायसन असे म्हणतात। आणि ते लायसन तुम्हाला वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरनं मिळतं। परंतु तुम्ही लहान आहेत, मग तुम्हाला लायसन तर मिळू शकत नाही। 6वी इयत्तेला शिकणारी तुम्ही मुलं आहेत, त्यामुळे तुमचं वय लायसन मिळण्याइतकं झालेलं नाही आहे। पण सायकल असं वाहन आहे की त्या सायकलला ह्या चालक परवान्याची काही गरज नाही। आणि लहान मुलींपासून ते आजी आजोबापर्यंत कुणीही सायकल चालवू शकतं, त्याला कसलंही बंधन नाही। त्याचं कारण, जर एखाद्या वेळेस सायकल कुठे आड रस्त्यात पंक्चर झाली किंवा खराब झाली तर तुम्ही त्याला घरी घेऊन येऊ शकता किंवा ज्या ठिकाणी सायकल नीट केली जाते त्या दुकानदारापर्यंत त्या सायकलला घेऊन जाऊ शकता। पण ह्याच्याऐवजी मोठं एखादं वाहन असेल, ते जर खराब झालं, तुम्ही वयाने लहान आहेत त्यामुळे तुम्हाला ते घेऊन जाता येईल का? जाता येणार नाही। तसेच कार आणि बाईकचा वेग माझ्यापेक्षा जास्त आहे हे मान्य आहे। खूप लांब जायचं असेल किंवा काही तातडीचं काम असेल तर त्यांचा वापर जरूर करावा। तर सायकल आपल्याला सांगत आहे, कार बाईक यांचा वापर तुम्ही जरूर करावा। खूप लांब जायचं असेल, खूप लांबचा प्रवास करायचा असेल तर तुम्ही या वाहनांचा वापर जरूर करावा। किंवा तातडीचं काम असेल, उदाहरणार्थ एखाद्याला दवाखान्यात घेऊन जायचं आहे किंवा एखादा कागदपत्र तातडीनं त्या ठिकाणी आपल्याला पोचवायचे किंवा तुम्हाला स्वतःला त्या ठिकाणी मुलाखतीला पोचायचं असेल तर तुम्ही कार बाईक या वाहनांचा वापर जरूर करा। पण तुम्हाला बाजारला जायचं आहे किंवा किराणा दुकानातून काहीतरी एखादी वस्तू आणायची आहे, जवळपासच्या एका बँकेत काम आहे किंवा शाळेला जायचं आहे, जवळ एक ऑफिस आहे तिथं जायचं आहे, तर तुम्ही मेडिकलमधून काहीतरी एखादं औषध आणायचं आहे, भाजीपाला आणायचा आहे, तर तुम्ही सायकलचा वापर करू शकता। पण शाळेला, बाजारला, ऑफिसला जायचं असेल तर एवढ्या वेगाची गरज काय? सरळ माझ्यावर स्वार व्हा आणि कमी अंतराचा प्रवास सुखद करा। सायकल आपल्याला सांगते की तुम्ही माझा वापर जवळपासची छोटी मोठी कामं करण्यासाठी जरूर करावा। बघा, सायकल आपल्याशी बोलत आहे, मी तुमच्यासाठी 2 दृष्टीनं लाभदायक आहे, वैयक्तिक आणि सामाजिक। सायकल आपल्याला सांगते की मी तुम्हाला 2 दृष्टीनं लाभदायक आहे, फायद्याचे आहे। एक वैयक्तिक फायदा, दुसरा सामाजिक फायदा। हे पहा, तुम्ही रोज मला नियमित चालवलं तर तुम्हाला वेगळा व्यायाम करायची
गरज पडणार नाही. घाम येईपर्यंत मला चालवल्यानं तुमची फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात, मांसपेशी तंदुरुस्त राहतात, घाम निघाल्याने जादा मेद जळून जातो व प्रतिकारशक्ती वाढते आणि तुमच्याच पायांचे स्नायू बळकट होतात. हा झाला आरोग्याचा फायदा. सायकल आपल्याला सांगत आहे की माझा वैयक्तिक फायदा असा आहे की तुम्ही मला नियमित जर चालवलं तर तुम्हाला वेगळा व्यायाम करायची गरज नाही, योगासनं करायची गरज नाही, जिमला जायची गरज नाही, रनिंग करायची गरज नाही, कुठलाही वेगळा व्यायाम करायची काही गरज नाही. फक्त तुम्ही मला चालवा, तुमचा व्यायाम आपोआप होऊन जाईल. घाम येईपर्यंत मला जर तुम्ही चालवलं तर तुमचे फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात, तुम्हाला कुठलाही रोग होणार नाही. तुमच्या शरीरामध्ये जादा मेद म्हणजे चरबी, तुमचं शरीर जाड असेल, जादा चरबी असेल तर घाम येईपर्यंत चालवलं तर तुमची चरबी हळूहळू या सायकलचा वापर केल्यामुळे कमी होईल आणि तुमचं वजनसुद्धा कमी झालेलं तुम्हाला दिसून येईल. हा झाला आरोग्याचा फायदा. तसेच माझी किंमत माफकच आहे, माफक म्हणजे कमी आहे, त्यामुळे तुमचे पैसे वाचतात. माझ्या दुरुस्तीचा खर्चही फार होत नाही, मला पेट्रोल डिझेल लागत नाही. बघा, सायकल आपल्याला सांगते एकतर किंमत त्याची कमी आहे. सर्वसाधारण पालक किंवा सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्तीसुद्धा ती सायकल घेऊ शकतात आणि सायकल जर दुरुस्त करायची असेल खराब झाल्यानंतरनं तर त्याचा खर्चही जास्त काही येत नाही, त्यामुळे हा सुद्धा आपला एक फायदा आहे. तसेच सायकलला पेट्रोल डिझेल रॉकेल असलं कोणतंही इंधन लागत नाही, त्यामुळे त्याचेसुद्धा पैसे आपले वाचतात. शिवाय इंधन बचतही होते. माझ्यासाठी पार्किंगला फारशी अडचण येत नाही. सायकल छोटी असल्यामुळं घरात तुम्ही कुठेही तिला ठेवू शकता, कुठेही पार्क करू शकता. पण ह्याच्याऐवजी जर तुमच्याकडे एखादं मोठं वाहन असेल, समजा कार असेल, तर कारला पार्किंगला जागा लागते, पुन्हा कारला पेट्रोल लागतं, डिझेल लागतं आणि हे सर्व घेण्यासाठी पैसे लागतात. पण सायकलला याच्यापैकी काहीही लागत नाही. या वैयक्तिक लाभाबरोबर मी राष्ट्रीय आणि सामाजिक लाभालाही हातभार लावते. तो कसा ऐकायचा आहे बघा, मी वैयक्तिक लाभ मी तुमचा करून देते आणि समाजाचा सुद्धा फायदा करते आणि आपल्या राष्ट्राचा सुद्धा फायदा करते. तो कसा? आपल्या देशाला पेट्रोल डिझेल रॉकेल परदेशातून विकत घ्यावं लागतं, त्यामुळे आपले चलन परदेशात जाते, ते वाचवायला हवे. आता आपल्या देशामध्ये जेवढे काही वाहनं, छोट्या कारपासून तर मोठ्या ट्रकपर्यंत विमानापर्यंत हे सर्व वाहनं जे आहेत ते पेट्रोल डिझेल रॉकेल ह्याच्यावर चालतात आणि या पेट्रोल डिझेल रॉकेल सर्वांना लागतं, हे आपल्याला परदेशातून विकत घ्यावं लागतं आणि परदेशातील पेट्रोल डिझेल रॉकेल आपण विकत घेतल्यामुळं बाहेरल्या देशाला आपल्याला त्याच्या बदल्यात आपल्या भारतीय चलन द्यावं लागतं. पण हा जर पैसा वाचवायचा असेल तर आपण वाहनांचा वापर न करता सायकलचा वापर जर केला तर थोड्या का होईना प्रमाणात आपलं पेट्रोल डिझेल रॉकेल वाचलं जाईल आणि त्याचा जो खर्च आहे बाहेर देशात जे आपण चलन देणार आहे ते सुद्धा वाचवता आपल्याला येईल. वाहनांची संख्या वाढली की वायू प्रदूषण वाढते, वाहतूक कोंडी होते. मोठ्या शहरात या समस्या आता जीव घेण्या ठरत आहेत. तुम्ही सगळ्यांनी सावध व्हायला पाहिजे. बघा, वाहनांची संख्या आपल्याला दिवसेंदिवस वाढताना दिसते. पहिल्यांदा गावामध्ये किंवा आपण ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये कोण्यातरी एका व्यक्तीच्या घरासमोर आपल्याला मोटरसायकल लावलेली दिसायची आणि कोणातर एका मोठ्या श्रीमंत व्यक्तीच्या घरासमोर कार दिसायची किंवा गावात कोणाकडं एखाद्या व्यक्तीकडं ट्रॅक्टर दिसायचं. तर आपल्याला आज
सर्रास दिसतं की प्रत्येक व्यक्तीच्या घरासमोर एक कार आहे, 2 ते 3 मोटरसायकली आहेत, ट्रॅक्टर आहे. म्हणजे इतकी वाहनांची संख्या वाढत आहे, त्याच्यामुळे खूप वाहतूक कोंडी होत आहे, त्याच्यामुळे प्रदूषण वाढत आहे. ही समस्या खूप जीवघेणी होत आहे किंवा ठरत आहे. आपण वेळीच सावध व्हायला पाहिजे. पर्याय नसता तर गोष्ट वेगळी होती, पण मी आहे ना त्याला पर्याय. प्रदूषण टाळण्यासाठी वाहतूक क्षेत्रात माझा वापर जगभर होत आहे. मग प्रदूषण होऊ नये म्हणून जगातील व्यक्ती, सर्व लोक हे सायकलचा वापर करताना दिसत आहेत. पॅरिससारख्या अनेक शहरात आज हजारो लोक आनंदाने माझा वापर करत आहेत. पॅरिससारखं एक मोठं शहर जर सायकलचा वापर करत असेल तर आपणसुद्धा सायकल वापरायला काही हरकत नाही. यामुळे प्रदूषणाचं प्रमाण हे खूप कमी होणार आहे. शेवटचा पॅरेग्राफ. अरे हो, मी आता बरीच आधुनिक झाले बरं. वेगवेगळ्या रूपात मी तुम्हाला भेटू शकते. सायकल आपल्याला सांगते की जुन्या रूपात मी तुम्हाला दिसणार नाही, तर आता मी खूप आधुनिक झालेली आहे. मुळात मी बिनगेअरची. सुरुवातीला मला गिअर वगैरे काहीही नव्हते, पण आता मला गिअर पण लागले आहेत. शर्यतीसाठी माझी बांधणी वेगळी असते आणि पर्यटनासाठी वेगळी. सायकल आपल्याला सांगते जर सायकलच्या स्पर्धा असतील तर त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारची सायकल बनवलेली असते. आणि पर्यटनासाठी म्हणजे जर आपण गडकिल्ल्यांना किंवा इतर ठिकाणी जर पर्यटक म्हणून जर भेट देणार असेल तर सायकलचा वापर जर करणार असाल तर तशी वेगळी बांधणी पर्यटनासाठी त्या सायकलची केलेलं आपल्याला दिसून येते. तुमची जशी आवड तशी करा माझी निवड. चला तर मग धूम ठोकूया. तुम्हाला जशी सायकल आवडेल तशी माझी निवड करा आणि जरूर सायकल वापरा, ह्या पाठामध्ये सांगितलेलं आहे. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपला सायकल म्हणते मी आहे ना हा पाठ संपतो. तर आता आपण पाहूया स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1 मध्ये 4-5 वाक्यात उत्तरे लिहा. ह्यामध्ये अ, आ, इ या प्रश्नांची उत्तरे पाठ शांतपणे वाचून शोधून आपल्या वहीमध्ये लिहायची आहेत. प्रश्न 2, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. बघा मुलांनो, हा प्रश्न असा आहे की प्रश्न वाचल्यानंतरनं त्याचं उत्तर तुम्हाला लिहिताना तुमचं मत या ठिकाणी मांडायचं आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं. आता याच्यामध्ये उदाहरणार्थ 2 नंबरचा उपप्रश्न घेतो. ह्याच्यामध्ये प्रश्न 2 आ, तुमच्या कुटुंबातील परिसरातील व्यक्तींनी सायकलचा वापर करावा यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल. आता तुम्हाला जे योग्य वाटतं तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल ते या ठिकाणी लिहायचं आहे. समजा तुमच्या शेजारी एक काका आहेत, त्यांना तुम्हाला सायकल चालवण्यासाठी सांगायचं आहे, पण ते सहजासहजी मान्य करणार आहेत का. नाही. तर तुम्हाला सायकलचे सुरुवातीला त्यांना फायदे सांगावे लागतील. वैयक्तिक फायदे सांगावे लागतील, सामाजिक फायदे सांगावे लागतील, राष्ट्रीय फायदे सांगावे लागतील. त्यानंतरनं ते कुठेतरी सायकल वापरायला तयार होतील. असं उत्तर तुम्ही लिहायचं आहे. प्रश्न 3, खालील आकृतीत दिलेल्या मुद्द्याप्रमाणे सायकल चालवण्याचे फायदे लिहा. आता या ठिकाणी प्रमुख 3 मुद्दे दिलेले आहेत. पहिला मुद्दा आहे वैयक्तिक फायदे, दुसरा मुद्दा आहे सामाजिक फायदे, तिसरा मुद्दा आहे राष्ट्रीय फायदे. आता ह्याच्यामध्ये 3 उपमुद्दे आहेत. तर या ठिकाणी तुम्ही यांचं उत्तर सविस्तर लिहायचं आहे. प्रश्न 4, सायकलचे निरीक्षण करा व तिच्या भागांची नावे लिहा. आता तुम्हाला सायकलचं निरीक्षण करायचं आहे. उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी सायकल आहे, तर तुम्हाला काय काय दिसतं सायकलला. तर तुम्हाला पॅडल दिसेल, 2 टायर दिसतील, रिंग दिसेल, त्याला दंततबकडी दिसेल,
चैन दिसेल, सीट दिसेल, हँडल दिसेल, ब्रेक दिसेल इत्यादी माहिती तुम्हाला या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहायचं आहे. प्रश्न 5वा, सायकल शिकताना तुम्हाला आलेले अनुभव 8 ते 10 वाक्यात लिहा. बघा, तुम्ही सायकल शिकताना तुम्हाला कोणकोणते अनुभव आले हे तुम्ही सविस्तर 8 ते 10 वाक्यामध्ये या ठिकाणी लिहायचं आहे. प्रश्न 6वा, संगणक तुमच्याशी बोलू लागला तर कल्पना करा आणि लिहा. संगणक तुमच्याशी बोलू लागल्यानंतरनं संगणक तुमच्याशी नेमकं काय बोलेल आणि तुम्ही त्याला काय प्रश्न विचाराल अशी कल्पना करायची आणि याचं उत्तर लिहायचं आहे. प्रश्न 7वा, सायकल व मोटारसायकल यांचा संवाद 8 ते 10 ओळीत लिहा. तर सायकल आणि मोटारसायकल दोघी एकमेकाशी बोलत आहेत आणि नेमकं त्या एकमेकींना काय बोलतात हा संवाद आपल्याला 8 ते 10 ओळीमध्ये लिहायचा आहे. त्यानंतर खाली आहे खेळूया शब्दांशी. खालील शब्दांचे अर्थ समजून घ्या. तर आपल्याला या ठिकाणी अर्थ समजून घ्यायचा आहे. प्रचार व प्रसार. प्रचार व प्रसार म्हणजे काय, तर त्याची जाहिरात करणे किंवा माहिती करून देणे. विश्वास व आत्मविश्वास. एखाद्या गोष्टीवर आपलं ठाम मत असणे किंवा आपण ठाम असणे. त्यानंतर आहे खालील वाक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग करा. आता वाक्यात उपयोग करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला वाक्यप्रचाराचा अर्थ माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपण 3 वाक्यप्रचार आहेत, त्यांचा अर्थ बघूया अनुक्रमे. नंबर 1, रखडत चालणे. रखडत चालणे म्हणजे अडखळत चालणे किंवा हळूहळू चालणे. 2 नंबर आहे धडा शिकणे. धडा शिकणे म्हणजे अनुभव येणे. 3 आहे हातभार लावणे. हातभार लावणे म्हणजे मदत करणे. ह्यापैकी आपण 3 नंबरचं घेऊया, हातभार लावणे, मदत करणे. मग वाक्यात उपयोग तुम्ही कसा कराल, तर मी आईच्या कामामध्ये नेहमी हातभार लावत असतो. अशा प्रकारचं वाक्यात इतर 2 तुम्ही करायचे आहेत. हलकी फुलकी म्हणजे खूप हलकी. तसे खालील शब्दांचे अर्थ लिहा. आता तिथे दिले बघा, दिले कधीमधी. कधीमधी म्हणजे कधीतरी किंवा अधूनमधून. त्यानंतर आहे अवतीभोवती. अवतीभोवती म्हणजे आजूबाजूला किंवा चोहीकडे. त्यानंतर आहे धामधूम. धामधूम म्हणजे आनंदी वातावरण किंवा जल्लोष. फेरफटका. फेरफटका म्हणजे जवळपास फिरणे किंवा प्रवास करणे. त्यानंतर साधेसुधे. साधेसुधे म्हणजे खूप साधे. आणि सगळ्यात शेवटी आडरस्ता यासारखे आणखीन शब्द लिहा. आता आडरस्त्यासारखे आणखीन काय शब्द आहेत, तर उदाहरणार्थ आडगाव, आडगल्ली, आडवाट, आडमार्ग इत्यादी शब्द तुम्ही लिहायचे आहेत. तर या पाठाचा स्वाध्याय पण या ठिकाणी संपतो. तर सर्वांनी हा स्वाध्याय आपल्या वहीमध्ये लिहायचा आहे.